संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्य सत्य देत तो फळ, नाही लागतची बळ. घ्यावे देवाचे ते पाय, धीर सकळ उपाय. अर्थात सत्य हे सत्याचे फळ देत असते, त्याला कुठल्याही बळाची गरज लागत नाही. देवाच्या चरणाचे नामस्मरण धैर्याने करा, हा सकळ उपाय आहे. अखेर हे सत्य होताना दिसत आहे. राम भक्तांची 496 वर्षांची प्रतीक्षा संपलेली आहे. रामलला अखेर आपल्या जन्मस्थळी विराजमान होतील आणि या दैदिप्यमान सोहळ्याचे आपण साक्षीदार बनू. पण हा सोहळा आपल्या नशिबी एवढा सहजासहजी आलेला नाही. याच्यासाठी खूप साऱ्या राम भक्तांनी संघर्ष केला, आपलं बलिदान दिलं, तेव्हा कुठे आपण हा दैदिप्यमान सोहळा पाहतोय. राम मंदिराचा वाद हा सगळ्यात जास्त काळ चाललेल्या वादापैकी एक आहे. राम मंदिरासाठी कोर्टामध्ये 70 वर्ष संघर्ष करावा लागला. 10 लाखांपेक्षा जास्त पाने चाळली गेली. 40 दिवस कोर्टामध्ये या केसची हायरिंग झाली आणि तेव्हा कुठे याचा निर्णय लागला. त्याच्यानंतर भारतामध्ये अशा काही घडामोडी घडल्या ज्या कधी घडायला नको होत्या. भागलपूरचा हत्याकांड, त्याच्यानंतर गोधरा हत्याकांड आणि 1993 मध्ये झालेले बॉम्बस्फोट हे देखील राम मंदिराबाबत झालेले वादच होते. तर बाबरी मस्जिद झाल्यापासून ते परत राम मंदिर होण्यापर्यंत या 500 वर्षामध्ये काय काय घडामोडी घडल्या, याच्यामध्ये कुणी कुणी योगदान दिलं आणि याच्यामध्ये कुणी कुणी बलिदान दिलं, या सर्व इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. अयोध्या हे प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रभू श्रीरामांचे सुपुत्र कुश यांनी प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर अयोध्येमध्ये बांधलं होतं आणि त्याच्यासोबतच 3000 अशी छोटी मोठी मंदिरं सुद्धा तिथं उपस्थित होती. मात्र काळानुरूप त्यांची अवस्था बिघडत गेली आणि त्याच्यामध्ये पडझड झाली. मात्र 1528 मध्ये मीर बाकी यांनी बाबराच्या आदेशानुसार जे राम मंदिर पाडलं होतं आणि जिथे मस्जिद उभा केली होती, ते मंदिर राजा विक्रमादित्य यांनी इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये बांधलं होतं अशी नोंद आहे. 1528 मध्ये हे मंदिर पाडलं आणि जेव्हा तिथं मशीद उभा केली, कालांतराने त्या मशिदीला बाबरी मशीद असं नाव पडलं. त्या काळामध्ये मुघलांचं वर्चस्व होतं, त्यामुळे हिंदूंच्या भावना ज्या आहेत त्या दबल्या गेल्या होत्या. मात्र त्या मेल्या नव्हत्या, त्या कुठेतरी जिवंत होत्या आणि त्यांना वाचा फोडण्याचं काम 1717 मध्ये केलं राजा जयसिंग दुसरे यांनी. त्यांनी या मशिदीच्या शेजारी एक चबुतरा उभा केला आणि त्या चबुत्र्यावर प्रभू श्रीरामांची पूजा करण्यासाठी परवानगी मागितली आणि परवानगीनुसार त्यांनी पूजा करायला सुरू केली. त्याच्यानंतरचा काळ हा थोडासा उलटला आणि 1838 मध्ये ब्रिटिश सर्वेयर मॉन्टेजमेरी मार्टिन यांनी असं लक्षात आणून दिलं की या मशिदीच्या खांबावरती हिंदू देवी देवतांचे चित्र आहेत आणि ही गोष्ट उजागर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ उडाली. त्यानंतर 1853 हे असं साल होतं ज्यावेळी हिंदू राम मंदिरासाठी आणि मुस्लिम मशिदीसाठी भांडले. हा इतिहासातील पहिली नोंद आहे ज्यावेळी हिंदू मुस्लिमांची राम मंदिरासाठी आणि मशिदीसाठी दंगल झाली होती. त्याच्यानंतर थोडासा काळ उलटला आणि 1885 साली महंत रघुवीर दास यांनी फैजाबाद जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मशिदीच्या शेजारी एक मंदिर असावं यासाठी एक याचिका दाखल केली. मात्र कोर्टाने त्यांची याचिका जी आहे ती फेटाळून लावली. इतिहासामध्ये राम मंदिरासाठी पहिली याचिका म्हणून याची नोंद सुद्धा आहे. त्याच्यानंतर 1934 साली राम मंदिरासाठी आणि मशिदीसाठी पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लिम यांची भांडणं झाली. या वादामध्ये मशिदीचे दरवाजे हे तोडण्यात आले होते, मात्र सरकारने त्यांना परत डागडुजी करून व्यवस्थित केलं. 1947 साली जेव्हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदूंना वाटत होतं की आता राम मंदिराचा मुद्दा हा निकाली लागेल, मात्र असे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते. 2 वर्षांचा काळ उलटला आणि 1949 साली रात्री अचानक मशिदीमधून घंट्यांचा आवाज येऊ लागला आणि तिथे रामांची मूर्ती प्रगट झाली. मुस्लिम पक्षाच्या म्हणण्यानुसार इथे रातोरात कुणीतरी मूर्ती आणून ठेवलेली आहे आणि हे कुणाचा तरी प्लॅन होता असं मुस्लिम पक्षाचं मत होतं. या काळामध्ये खूप ताणतणाव होता आणि पॉलिटिकल आणि सोशल प्रेशर सुद्धा होतं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि दंगली या पूर्ण देशभरामध्ये उसळल्या होत्या. जवाहरलाल नेहरू यांनी पत्र पाठवून तिथले जिल्हाधिकारी के नायर यांना सांगितलं की श्रीरामांची मूर्ती हटवा आणि परिस्थिती जी आहे ती पूर्वस्थितीवर आणा. मात्र के नायर यांनी याला असं करणं शक्य नाही आणि असं केलं तर खूप मोठ्या प्रमाणात दंगली होतील असं उत्तर दिलं. जवाहरलाल नेहरू यांनी परत के नायर यांना पत्र लिहिलं आणि परत तेच करण्यास सांगितलं जे पहिल्या पत्रामध्ये सांगितलं होतं. मात्र के नायर यांनी या करण्यास नकार दिला आणि त्यासोबतच आपला त्यांनी राजीनामा सुद्धा दिला
आणि त्यासोबत एक गोष्ट सुचवली की असं करण्यापेक्षा इथे प्रवेश बंदी करणं हे सगळ्यात सोपा उपाय आहे. आणि जवाहरलाल नेहरूंना सुद्धा त्यांचं मत पटलं आणि त्याच्यानंतर मशिदीमध्ये आणि तिथल्या मंदिरामध्ये जाण्यासाठी सुद्धा सगळ्यांनाच प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्याच्यानंतर राम मंदिरासंदर्भात मुख्य घटना घडली ती 1986 साली. शहाबानो केस तुम्हाला माहिती असेलच. शहाबानोच्या पतीने शहाबानोला पोटगी द्यावी असा कोर्टाने निर्णय दिला होता आणि हा निर्णय धर्मविरोधी असल्याचं मुस्लिम धर्मगुरूंचं आणि मुस्लिम लोकांचं मत होतं. तर या निर्णयाला विरोध म्हणून राजीव गांधी सरकारने एक कायदा अंमलात आणला होता. हा कायदा पारित केल्यानंतर हिंदूंनी सरकारवर टीका करायला चालू केली आणि मुस्लिम धार्जिना कायदा आणला असं हिंदूंचं मत होतं. तर त्यानंतर हिंदूंना खुश करण्यासाठी राजीव गांधींनी त्याच्यानंतर बाबरी मशिदीचे जे दरवाजे आहेत ते उघडले आणि तिथे प्रभू श्रीरामांची पूजा सुद्धा केली होती. विश्व हिंदू परिषद, RSS आणि भाजपा सुद्धा नंतर सक्रिय झाली आणि दोन्ही पक्षाकडून, मुस्लिम आणि हिंदू दोन्ही पक्षाकडून यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. मुस्लिम नेत्यांच्या लक्षात आलं होतं की आता बाबरी मशिदी आहे ती आपल्या हातातून जाणार, म्हणूनच त्यांनी बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी सुद्धा स्थापन केली होती. त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या असं रथयात्रेचं आयोजन सुद्धा केलं होतं. ही रथयात्रा अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतर बऱ्याचशा कारसेवकांनी मशिदीवरती भगवे झेंडे फडकवले होते आणि त्याच्यामध्ये फायरिंग सुद्धा झाली होती. तिथे बऱ्याचशा कारसेवकांना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला होता. त्याच्यानंतर मुख्य घटना घडते ती 6 डिसेंबर 1992 रोजी. हा दिवस जो आहे तो बऱ्याच लोकांसाठी भावनिक दिवस आजही आहे. कारण काही लोक याला काळा दिवस म्हणून ओळखतात, तर काही लोक याला शौर्य दिवस म्हणून ओळखतात. कारण या दिवशी 1992 मध्ये 2 लाखांपेक्षा जास्त हिंदू हे अयोध्येमध्ये जमले होते. साधारण 2 वाजेच्या सुमारास सर्व हिंदूंनी मशिदीवरती ताबा घेतला आणि 3 तासामध्ये अवघी सारी मशीद जमीनदोस्त करून टाकली होती. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दंगली घडल्या होत्या. पूर्ण देशभरामध्ये दंगली उसळल्या होत्या. अयोध्येमध्ये दंगली घडत होत्या. त्यावेळी सरकार जे आहे ते कल्याण सिंग यांचं होतं आणि पंतप्रधान नरसिम्हा राव होते. फायरिंग करू नका असे सरकारचे आदेश होते, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि 1000 पेक्षा जास्त लोकांना याच्यामध्ये आपला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर हे प्रकरण थोडंसं थंडावलं. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा रिपोर्टसुद्धा आला, ज्याच्यामध्ये असं नमूद होतं की ह्याचे जे अवशेष सापडलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा हिंदू कलाकृती आहेत आणि हिंदूंचं मंदिर इथं आहे ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने आपला निर्णय जो आहे तो दिला आणि सुन्नी वक्फ बोर्ड, राम मंदिर ट्रस्ट आणि निर्मोही आखाडा या तिघांना समसमान हिस्सांमध्ये ही जमीन देण्यात यावी असा अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला होता. मात्र हे तिन्ही पक्ष या निर्णयाने खुश नव्हते आणि हे प्रकरण जे आहे ते 2017 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं. त्याच्यानंतर 2019 साली 40 दिवसाच्या सुनावणीनंतर आपला निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने सुनावला आणि ही जागा जी आहे ती फक्त राम मंदिरासाठी 2.77 एकर जमीन राम मंदिरासाठी देण्यात येईल आणि दुसरी 5 एकर जमीन जी आहे ती मशिदीसाठी देण्यात येईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने 2019 साली दिला. तर ही सर्व हिस्ट्री होती, हा सर्व इतिहास होता राम मंदिरासंदर्भातचा. जेव्हापासून बाबरी मस्जिद बनली ते राम मंदिर पुन्हा कसं बनलं, या सगळ्या घडामोडी या अशा घडल्या होत्या. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. प्रभू श्रीरामांचं नाव घ्या आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.